जय शिवराय मित्रांनो. राज्यातील शेतकऱ्यांचे भावकीचे वाद मिटणार आहेत आणि हे वाद मिटावेत यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर एखाद्या सातबाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात खातेदाराची संख्या असते, पोटहिस्से पडतात, परंतु प्रत्येकाचा वेगवेगळा नकाशा नसल्यामुळे या प्रत्येक हिस्सेदाराला आपली जमीन विकायची असेल, मोजायची असेल तर इतर खातेदाराची सहमती घ्यावी लागते. आणि याच्यामुळे आपण पाहिलेले की ना जमिनी विकता येतात, ना जमिनीची मोजणी करता येते. हे भावभावकीचे वाद याच्यातून निर्माण होतात, प्रकरणं न्यायालयात जातात आणि परत ही प्रकरणं मिटवण्यासाठी जमिनी विकावं लागतात. असा हा एक महाराष्ट्रामध्ये सातत्यानं सुरू असलेला एक प्रकार आहे. आणि या भावभावकीच्या वादावरती हे कुठेतरी पडदा पडावा, हे विषय कुठेतरी निकाली निघावेत यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून एक अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम प्रयोग राबवण्याची तयारी सुरू केलेली आहे. राज्यातील 12 तालुक्यामध्ये एक उपक्रम राबवला जाणार आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक सर्वे नंबरला, प्रत्येक पोटहिशाला त्या जमिनीचा नकाशा जोडला जाणार आहे. मित्रांनो, जमिनीचा नकाशा त्या सर्वे नंबरला, पोटहिशाला जोडण्याचे अनेक सारे फायदे आहेत. जमीन विक्री करायची असेल तरी सेपरेटली नकाशा, त्याच्यामुळे कुणाचे त्या ठिकाणी वाद निर्माण होणार नाहीत. शेतकऱ्याची जी काही हद्द कायम असेल त्याच्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्याला आपली काही मोजणी करायची असेल किंवा जे काही इतर विषय असतील ते सर्व या ठिकाणी मार्गी लागणार आहेत. आणि याच्यासाठी हा उपक्रम आता राज्यात प्रायोगिक तत्वावरती 12 तालुक्यामध्ये राबवला जाणार आहे. आता 12 तालुके कोणते याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नागपूरमधील कुही तालुक्यातील 202 गावामध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील 52 गावामध्ये, नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील 46 गावामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील जवळजवळ 35 गावामध्ये, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील 78 गावामध्ये, तर अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील 99 गावं, परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील 94 गावं, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील 68 गावं, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील 133 गावं, पुणे जिल्ह्यातील वेला तालुक्यातील 130 गावं, रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील 85 गावं, तर पारगल जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील 59 गावं, अशा या 12 तालुक्यामधील या गावांमध्ये हा प्रायोगिक तत्वावरती हा प्रयोग उपक्रम राबवला जाणार आहे. मित्रांनो, हा उपक्रम अतिशय यशस्वी होणार आहे आणि शेतकऱ्यासाठी अतिशय फायदेशीर होणार आहे. आशा करूयात या 6 महिन्याच्या कालावधीनंतर महाराष्ट्रातील इतर सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये हा उपक्रम राबवला जावा आणि शेतकऱ्यांना ज्या बाबीची अतिशय नितांत अशी आवश्यकता आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागतात, भावाभावामध्ये वैर निर्माण होतं, असे सर्व जे काही प्रकरण आहेत ही कुठेतरी आता निकाली निघू शकतील. आणि हा एक उपक्रम आता भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आणि याच्याबद्दलची माहिती जमाबंदी आयुक्त या प्रकल्पाचे संचालक तिवसे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आशा करूयात लवकरात लवकर हा प्रकल्प सर्वत्र राबवला जावा आणि याच्या संदर्भातील जे काही पुढचे अपडेट येतील किंवा याचा सर्वे नंबरला नकाशा जोडल्यानंतरचे ते डाउनलोड करणं, ते पाहणं, या सर्व जे काही प्रक्रिया आपल्याला देखील माहिती होतील त्या आपण सुद्धा वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.